हालेलुया हालेलुया. प्रिय बंधूजनो, आम्ही आत्ताच ईस्टर साजरा केला आणि ह्या उपवास काळामध्ये आम्ही पुष्कळ जणांनी चांगल्या प्रकारे तयारी केली. खरोखर आम्ही विश्वासाच्या वाढीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहे. आम्ही उपवास केला, आम्ही प्रार्थना केली, क्रूसाच्या वाटेमध्ये भाग घेतला आणि तयारी केली, पाकस्वीकार केला, सर्व केलं आणि चांगल्या प्रकारे आम्ही एक ईस्टरचा उपवास काळाचा आम्हाला अनुभव आला. त्याच्यामध्ये मला एक सांगायची एक गोष्ट आहे की आम्ही पाकस्वीकार करतो आणि पाकस्वीकार पुष्कळ लोक चांगल्या प्रकारे करतात, परंतु काही लोक थोडंसं पुन्हा लक्ष द्यायची गरज आहे पाकस्वीकारामध्ये. आणि मी जेव्हा रिट्रीट घेतो तेव्हा नेहमी पाकस्वीकाराच्या तयारीच्या वेळेस ह्या गोष्टी सांगतो. कारण काय आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे पाकस्वीकार आम्हाला चांगल्या प्रकारे करणे फार गरजेचं आहे. पाकस्वीकार आम्हाला पवित्रतेकडे नेते, आम्हाला पापापासून वाचवते आणि पापाची क्षमा होते आणि आम्हाला पवित्र बनवते. आणि पाकस्वीकार करून आम्ही पवित्र होऊन आम्ही पवित्र परमप्रसाद आम्ही घेतो आणि त्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे तयारी केलं पाहिजे. प्रियजन हो, मी 5 मुद्दे तुम्हाला मी सांगतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, धर्मशिक्षणमध्ये आम्ही हे सर्व शिकतो, परंतु काही लोक थोडंसं त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून आपण लक्ष द्यायला फार गरजेचं आहे. तर पाकस्वीकारासाठी 5 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा हा आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो की आपण सर्वात प्रथम आत्मपरीक्षण करणे. आत्मपरीक्षण म्हणजे आम्ही मागच्या पापस्वीकारापासून तर आजपर्यंत जेवढे काही पाप केलेले आहे ते आपण चांगल्या प्रकारे आठवण करावं, मनचिंतन करावं, आत्मसात करून आपण वेळ देऊन 10 आज्ञा आठवण करून आणि अशा प्रकारे 10 आज्ञा आठवण करून आम्ही 10 आज्ञाच्या नुसार आणि जिथं आम्ही व्यवहार करतो, जिथं आम्ही जातो, ज्या ठिकाणामध्ये आम्ही राहतो त्या सर्वांची आपण आठवण करून आपण चांगल्या प्रकारे आत्मपरीक्षण करावं. 10 आज्ञाची आठवण, आमच्या कामाच्या ठिकाणी आम्ही कोणाशी व्यवहार करतो त्याची आठवण, आम्ही आमच्या घरी कसे राहतो त्याची आठवण, हे करून आम्ही चांगल्या प्रकारे आपण आत्मपरीक्षण करावं. आत्मपरीक्षण करणे म्हणजे आठवण करणे. आम्हाला पापाची आठवण होणे फार गरजेचं आहे आणि आठवण झाली नाही तर आमचे पाप तसेच राहतात. म्हणून आमचं पाप स्वीकाराची तयारी कधीपासून सुरू झाली पाहिजे प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज जेव्हा मी पाप स्वीकार करतो याच्यानंतर समोरच्या पाप स्वीकारापर्यंत माझे संपूर्ण दिवस तयारीचे दिवस असावं आणि जे काही आम्ही पाप घडते तेव्हाच आपण आठवण ठेवावं. आणि जेव्हा आम्ही पाप स्वीकारायला जातो तेव्हा आपण प्रार्थना करून आपण आत्मपरीक्षण करून आम्ही सर्व पाप आठवण करावं, सर्व पाप आपण आठवण करावं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही केलेल्या पापाबद्दल पश्चाताप करावा. आम्हाला दुःख व्यक्त झालं पाहिजे, कारण आम्ही जे काही पाप करतो ते देवाच्या विरुद्धामध्ये पाप करतो आणि देवाच्या विरुद्धामध्ये पाप म्हणजे देवाला दुखवतो आणि देवाला दुखवल्यानंतर आमचे पाप वाढते आणि आम्ही देवाला दुखवू नये. आणि म्हणून आपण काय करावं, पश्चाताप करावं. देवा, मी हे जे पाप केलो या पापाद्वारे मी तुला खूप दुखवलेलं आहे, आता मला मनापासून पश्चाताप होते, म्हणून आपण पश्चाताप करावं, दुःख व्यक्त करावं. आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो, तिसरा मुद्दा, आम्ही पुन्हा पाप न करण्याचा दृढ निश्चय करणे. पुन्हा पाप न, आता यापुढे मी पाप करणार नाही, यापुढे मी वाईटाकडे जाणार नाही, आतापासून हे पाप मार्ग मी सोडून देतो, असं आपण दृढ निश्चय करावा. दृढ निश्चय करून आपण पुन्हा पाप न करण्यासाठी निर्णय घ्यावा. आणि चौथी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही पुरोहिताजवळ आपले संपूर्ण पाप जेवढे आम्ही आठवलो तेवढं आपण संपूर्ण आपण निवेदन करावं. आपल्याला आठवत नसेल तर आपण पेपरमध्ये लिहून ठेवून आपण पुरोहिताकडे जावं आणि स्पष्टपणे सांगावं, न लाजता न लपवता स्पष्टपणे. कधी काय होते प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही लाजतो कधी पाप सांगायला. एक वाईट पाप आहे किंवा शरमदायक पाप आहे तेव्हा आपण लाजतो पुरोहिताला. प्रिय बंधू आणि भगिनीनो,
तिथं आम्ही लाजायची गरजच नाही, कारण तिथं प्रभू येशू आहे. पुरोहिताच्या ठिकाणी प्रभू येशू आहे. आणि जेव्हा आम्ही पाप केलं तेव्हा प्रभू येशूनं तर पाहिलेलंच आहे. मग आम्ही लाजायची काहीच गरज नाही. आणि म्हणून आपण न लाजता, न लपवता, कोणतेही पाप लपवू नये. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लपवू नये, लपवून ठेवू नये. एवढं मोठं पाप, हे पाप सांगितलं तर फादर काय म्हणेल, अशा प्रकारे लपवून ठेवू नये. आणि म्हणून पाप स्वीकार करा. कोणतंही पाप असेल तर पाप स्वीकार करावं आणि पाप स्वीकारायला सांग. न लाजता, न लपवता, स्पष्टपणे. कधी कधी काय करतो आम्ही, फादरला ऐकू नाही जावं या वृत्तीने आम्ही हळूच नाही सांगून देतो, का फादरला ऐकलं नाही तर मग काल फादर काही म्हणणार नाही. तसं नाही, आपण स्पष्टपणे सांगावं. आम्ही जेव्हा स्पष्टपणे सांगतो तेव्हा फादर आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि फादरचं मार्गदर्शन म्हणजे देवाचं मार्गदर्शन आहे. म्हणून आपण तसं स्पष्टपणे आपण पाप स्वीकार करावं. आणि मग स्पष्टपणे पाप स्वीकार केल्यानंतर फादर आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे, प्रिय बंधू आणि भगिनींनो, शेवटचा मुद्दा आहे गुरुस्वामीने दिलेले प्रायश्चित आपण पूर्ण करणे. देवाला धन्यवाद देणे, जागेवर जाऊन गुडनेट टेकून देवाला धन्यवाद देऊन, देवा मला फार मोठी संधी दिली, पाप स्वीकारायची संधी दिली, मी पापी आहो तरी परंतु मला पाप स्वीकारायची संधी दिली, माझ्या पापाची क्षमा केली म्हणून धन्यवाद द्यावं. गुरुस्वामीने जे काही आम्हाला सांगितले ते आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करावं. अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे 5 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. आपण वारंवार याला आठवण करावं. आणि आम्ही याची पाप स्वीकाराकडे निष्काळजी करू नये. कोणाकोणाला असं वाटते आता पाप स्वीकार करायची काय गरज आहे, मी देवाकडे सांगितलं, देवाला माहीतच आहे, सगळेच जण पाप स्वीकार करतात का, ह्या सर्व गोष्टी आम्हाला आमच्या मनामध्ये येऊ नये. कारण काय, ह्या गोष्टी येणं म्हणजे काय, आम्ही देवाचा विरोध करतो. म्हणून आम्ही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आम्ही देवाचा विरोध करतो आम्ही ह्या गोष्टी जेव्हा बोलतो तेव्हा. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण चांगल्या प्रकारे पाप स्वीकार करावा. पुष्कळ लोक चांगल्या प्रकारे पाप स्वीकार करतात. आणि ज्या लोकांना थोडीशी माहिती नाही आहे किंवा ते सिरियस घेत नाही, त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यावं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ मी बनवत आहो. आपण ह्याचा फायदा घेऊया आणि याच्यानुसार शिकूया, आपण शिकूया, आमच्या मुलांना शिकवूया आणि आम्ही चांगल्या प्रकारे पाप स्वीकार करण्यासाठी आपण तयार होऊया.